आपल्याला एखादी गोष्ट किंवा एखादी गरज आपली एखाद्या माणसाने जर पूर्ण केली तर आपण त्याला काय म्हणतो, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू. सर्वांना आपण थँक्यू म्हणतो, म्हणजे घरातली कुणी असेल तर त्यांना आपण थँक्यू म्हणतो. तर थँक्यू हा शब्द का केलेला आहे? कारण का आपल्या अडीअडचणीत जर एखाद्याने आपल्याला हेल्प केली तर आपण त्याला थँक्यू म्हटलं हे फार गरजेचं आहे. जर एखाद्याने आपल्याला सर्व देऊन आपण जर थँक्यू नाही म्हटलं, जर ऐशान फरमोश झालो, तर आपल्याला ब्रह्मांड, युनिवर्स काय असतं ते आपल्याला कधीच माफ करत नाही. ते म्हणतं की हा किती मतलबी आहे, बेमान आहे. मग तुम्हाला आयुष्यामध्ये ना कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये फार कमीपणा, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी कमी राहतं आणि ते कधीच भरून येत नाही. म्हणून जो कोणी तुम्हाला काही देईल, छोटीतली छोटी गोष्ट देतो, काही देतो, तर आपण त्याला पटकन थँक्यू म्हणून आभार मानले पाहिजे. कारण तू मला हे देत आहेस. आपण देवाला पण लाख वेळा म्हणतो, थँक्यू जीजस, थँक्यू जीजस, म्हणतो का नाही? तसंच आहे. तुम्ही जर एखाद्याला थँक्यू नाही म्हटला, ही व्यक्ती माझ्या आयुष्यात होती म्हणून आज मी इथपर्यंत आलोय, नाही का? पण जर तुम्ही त्याच्याबद्दल वाईट बोलला, जर तुम्ही त्याच्याबद्दल मनात कपट आणलं, तर देव तुम्हाला त्याचा झाडाझडता द्यावाच लागेल. देव स्वतः देणार. देव म्हणाल किती ऐशान फरमोश आहे, मतलबी आहे.